मायनीमध्ये गेलो होतो दवाखान्यात. म्हणजे थोडा आजारी पडलो म्हणून इंजेक्शन करायला गेलो. फुकर कुणी आणलंय? आतून आणलं. दीदी साताऱ्यात गेली होती फिरायला. काल येताना हे आणले. काल जाताना लय ओरडत होतं आतून नेले. आता शांत झालंय ते आणल्यापासून. आमच्या बंधाऱ्याला पाणी आले ते सुद्धा बघायला जायचंय. आता एडिटिंग करून घेतो आणि नाश्ता करतोय 9:30 वाजता. A few moments later. आज सकाळपासून घरामध्ये झोपलो होतो. आता 4 वाजून गेले असते. माझ्या घरी चालू PUPचं काम चालले ते बघायला. माझ्या घरात PUPचं काम चालले ते बघायला चालू. लक्षात फोन आला होता. तो म्हटला जाऊन एकदा बघ, व्हिडिओ कर आणि मला पाठव. म्हणजे जा तुझा ब्लॉग बन. माझी तब्येत बरोबर नाही. सकाळपासून घरी झोपले. शुभदा गेलो होतो पेट्रोल टाकाय बुलेटमध्ये. नंतर माघारी आलो होतो. घरामध्ये होतो. मग घसा थोडं जाम झालं. सर्दी वाटते. डोकं जड झाले एकदम. काय करू काय समजेना झाले. बंधाऱ्यामध्ये आज सकाळ पाणी आले. आवाज येत असेल बॅकग्राऊंडमध्ये थोडा. ती म्हटलं बघायला जायचं. सकाळपासून गेलोच नाही कुठे बाहेर. माळ्यातनं गेल्यानंतर जातो. कसं डोकं झाले. तोंडात आवाज सुद्धा नीट निघण झाले. आवाज घसा येत आहे जाम झाला. आवाज सुद्धा नीट निघण झाले. काय करू काय समजून झालं. बोलताना दुखतंय. औषध घेतले थोडं तरी पण फरक नाही पडला. ताप आहे का नाही माहित नाही नक्की. एकदमच बदललं. थोडं चेंज केलं की माझ्यामध्ये पूर्ण चेंज झाला. ते आजारी नव्हतं एकदा आजारी पडलो. थोडाफार चेंज केलं तसं पूर्ण झालं ते पडलं. माकडा इथे काय झालं. वाट लागली माझी. A few inches later. थोडेफार व्हिडिओ काढले ते आणि ते दादाला पाठवले. सारखं फोन करतोय जा. आज ऊन पडले. काल पाऊस होता त्यानं बंधाऱ्याला पाणी आलं. आज ऊन पडले. तोंडात आवाज निघण झाला. माझं दुखतंय बोलताना. म्हणलं इथं जास्त उशीर सांगून दादा एक काम सांगते त्यापेक्षा म्हणलं घरी निघावं पटापट. कसं तरी झालं. नाक पॅक अजून नाही पॅक झालं. होईल असं वाटतंय मला. घसा तर आज सकाळपासून जाम झालाय. कॉलेजचा पहिला दिवस जास्तच माझ्या शरीराला हानिकारक झाला. A few moments later. नदीला आलोय. बंधाऱ्यात पाणी आले ते बघायला. लय पाणी आले. तुम्हाला पण दाखवतो. जरा जवळ जातो. विहीर पूर्ण भरले. जायला येते का नाही काय माहिती. येते हाय जागा थोडीफार जायला. विहीर पूर्ण भरले. कसं काम होणार काय माहिती. पाणी येते बंधाऱ्यात. थोडेफार व्हिडिओ काढलेत. माझा आवाज येतोय का नाही काय माहिती. बंधाऱ्यातनं पाणी पडतं त्याचा जास्त आवाज येतो. मी या टायमिंगला आलो. या टायमिंगला पोट माझ्या मागे बघत पाणी पार्कल बंधार आहे पाणी जावा चहा प्यायचंय मला. तिथं म्हटलं आलं पण माघारी आलो.
कसं झालं का कमी तरी होईल थोडाफार. का होते बेभान 1 hour later. 1 hour later. पिल्लू स्वयंपाकमध्ये मदत करतोय सर्वांची. माझ्यासारखंच बनायचं त्याचं. अशी मदत करायची म्हणजे त्याची आणि माझी राशी सेमच आहे. नावानं माझं प्रीतम त्याचं पारस. राशी आमची सेमच आहे. कन्या आणि मध्ये मदत करायची सवय आमच्या दोघांचीच आहे. मी सुद्धा आधीमध्ये मदत करतो आणि त्याला सवयच लागली मदत करायची. आता सुद्धा मदत करतोय. पहिल्या व्हिडिओ पण बघितले, आता अजून एकदा दाखवतो. A few inches later. मायनीमध्ये गेलो होतो दवाखान्यात. म्हणजे थोडा आजारी पडलो म्हणून इंजेक्शन करायला गेलो आणि आलो होतो. थोडा टाईम घरी बसलो आणि आता आलो इथे शुभदाच्या घरी रेकॉर्डिंग करायला. रेकॉर्डिंग केली, आता घरी चाललो आणि आजारी असून सुद्धा रेकॉर्डिंग करतो. कारण माझं एक ध्येय आहे, अचिव्हमेंट मी माझ्याही केलं त्या की एवढ्या वयापर्यंत एवढ्या गोष्टी पाहिजे. त्यासाठी जेवढी मेहनत करता येईल तेवढी करायची. त्यासाठी म्हटलं काय पण होते, कुठनं ना कुठनं काही ना काही करायचं. पण आपली जेवढी अचिव्हमेंट आहे त्या पूर्ण करण्यासाठी जेवढी मेहनत करता येईल तेवढी करायची. ह्यामध्ये ती एक ही मेहनत आहे. त्या मेहनत कधी रंग देईल म्हणजे कधी पूर्ण होईल या अचिव्हमेंट मला करण्यामध्ये तुम्ही सुद्धा मदत करा आणि नवीन असाल तर फॉलोसुद्धा करा. आता जातो घरी, सॉरी फॉलो नाही म्हणजे फॉलो इंस्टाग्राम जाऊन फॉलोसुद्धा करू शकता आणि या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. तर 8 वाजता जातो घरी, घरी काय चाललंय बघतो. आज अतुलचा बड्डे आहे, तर मला दुपारी समजलं म्हणजे 4-5 वाजता विश्वजितचा फोन आला होता. तेव्हा मला सांगितलं अतुलचा बड्डे येतो. नाहीतर मग माहितीच नव्हतं अतुलचा बड्डे येतो आणि मी फोन उघडला नव्हता. माझी तब्येत बरोबर नव्हती, मी काय निवांत झोपलो होतो. त्यामध्ये आता फोन आला होता जाऊया बड्डे म्हटलं तुम्ही जावा. श्रवण आणि ते दोघे जण चाललेत. गाडीचं जायचं म्हटलं, रात्री जायचं म्हटलं माझं डोकं दुखतंय जरा हे होते. रात्री जायचं म्हटलं अजून काय खराब होईल जास्त. त्यासाठी म्हटलं नको जायला, उगाच रिस्क नको घ्यायला. उगाच माझं असं रिस्क घेऊन 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 खायला आलोय मी आता. म्हणजे असं रात्रीचं फिरायचं असं आजारी असलं तरी तेच आता मला आले कमी करायचं आहे. आता जेवतो जरा, मग भेटूया लवकरच नवीन मिनी ब्लॉगमध्ये. सॉरी मिनी ब्लॉग नाही रिपीट. भेटूया लवकरच अशाच फुल ब्लॉगमध्ये. त्यासाठी आत्ताच फॉलो करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा. इथपर्यंत बघितलं असेल आणि इथपर्यंत बघितलं असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया लवकर. धन्यवाद आणि थँक्स फॉर वॉचिंग.